यावेळेस आपण पाहतात की करिश्मा 11 संघाचा खेळाडूंना अजून अद्याप देखील बाकी आहे. तर गावदेवी या संघाचा संघनायकाचा आभार मानतो की ज्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आपला 12th मॅन मात्र इथे पाठवून दिला. आभार. तर आपण नक्कीच 12th मॅन बरोबर नक्कीच जोडले जाऊया आपण, कारण म्हणतात ना की आज रायगड जिल्ह्याचा विचार केला, ठाणे जिल्ह्याचा विचार केला ना, तर मी म्हणेल जवळपास ज्याच्या नावावरती जवळपास 50+ बाईक आहेत आणि 15 ते 20 पेक्षा जास्त फोर व्हीलर असा केतन मात्र एकेकाळी 12th मॅन होता आणि तो आज ठाणा नव्हे तर रायगड नव्हे तर नक्कीच मी म्हणेल की अटके पार म्हणजेच आउट ऑफ इंडिया जाऊन पण ज्यांनी आपल्या क्रिकेटचे आणि बॅटीचे ज्यांनी माध्यमातून जे उत्तर दिले ना, ते मात्र नक्कीच मी म्हणेल की एक अतुलनीय आणि प्रशंसनीय आहे. या दरम्यानचा हा चेंडू झेल पूर्ण होतोय, पहिला झटका लागतोय तो गावदेवी 11 स्पोर्ट क्लब संघाला. बाद होणारा फलंदाज बाद होतोय तो आदित्य. धावसंख्येचा भोपाळी न फोडता तंबूच्या आश्रयाला पुढचे 17 चेंडू तो आराम करणार आहे आणि खेळ चालतो कसा, सामना चालतो कसा मात्र तो आता बघणार आहे. तर इनिंग नंबर 3 वरती आपण पाहतात बाळू हा मात्र फलंदाज आता मात्र खेळपट्टीकडे आगेकूच करताना. नक्कीच आपण 12th मॅन जोडले जाणार. 12th मॅन आपल्यासमोर आहेत हर्ष घरात. नक्कीच हर्ष आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नक्कीच त्यामुळे इथून माहिती देतीलच की प्रत्येक खेळाडूची बाळूच्या बाबतीत सांगतात की बाळू देखील एक विस्फोटक फलंदाज आहे, एक चांगल्या धाटणीचा तो एक मात्र फलंदाज आहे आणि मी म्हणेल की बाळूच्या बॅटमध्ये त्याच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर त्याचा कार्यक्रम हा होतोच, ही अशी माहिती आम्हाला देत आहेत ते आमचे 12th मॅन गावदेवी संघाचे हर्ष घरत. यावेळेस ज्याचा आपण उल्लेख केला होता चेंडू रडारमध्ये आला, राईट इन द स्लॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. दर्जेदार एक देखना हाय अँड हँडसम अमन हिरा षटकार. या षटकारांचं समीकरण मात्र 6 ने वाढतंय, धावसंख्येचा फलक मात्र 6 ने वाढतंय. बघ नक्कीच मी म्हणेल बघतोस का रागानं बाळूने षटकार मारलाय त्या वाघानं. नक्कीच मी म्हणेल या 7 आणि समीकरण मध्ये 6 ने फुटतोय. कमरेसाठी पुन्हा एकदा बैठकी फटका, चेंडू बॅटची आउटर्स घेतोय आणि नक्कीच नब्ज कंट्रोल करता आली नाही फलंदाज बाळू याला. बाळू मात्र तंबूच्या आश्रयाला. झटका क्रमांक 2, धक्का क्रमांक 2 लागतोय तो. यावेळेस नाणेफेक जिंकत प्रथमतः फलंदाजी करत असताना गावदेवी 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला धावसंख्या 10 फलकावरती अंकित केली गेली, ती मात्र 6 वरती लागतोय तो मात्र पहिला दुसरा धक्का. नवीन फलंदाज नौका फलंदाज मानव इनिंग नंबर 4 वरती आपण पाहत आहात. नक्कीच मानवचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगल्या धावसंख्येचं एक अंतिम षटक त्याने हाताळलं होतं आणि मी म्हणेल की दबाव असताना देखील दबावामध्ये कसं स्वतःची नर्व्स कंट्रोल करायची आणि स्वतःचा खेळ कसा बहरायचा, दबावाला झुगारून त्याच्या विपरीत कसा खेळ करायचा याचं मात्र त्यांनी उदाहरण मात्र त्या खेळपट्टीत दिलं होतं आणि त्याच खेळीच्या जीवावरती आपण पाहत आहात की गावदेवी 11 या संघाने अमन हिरा या शृंखलेमध्ये या दुसऱ्या फेरीमध्ये दिमागदार पद्धतीमध्ये मजल मारली गेलेली आहे. यावेळेचा चेंडू बघा हलक्याने स्टिअर केला गेला, चेंडू गेला तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या बरोबर समीकरण मात्र 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 या धावसंख्येचे 18 चेंडूंचा खेळ असणार आहे. 3 षटकाचा हा सामना असणार आहे. या 3 षटकांमध्ये जवळपास तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 धावा उभ्या कराव्या लागतील जर तुम्हाला या गावदेवी संघाला तुमचं अस्तित्व, तुमचं प्रभुत्व, तुमची दारोमदार जर या सामन्यात टिकवायची असेल ना, तर मग मात्र येणाऱ्या या आगामी चेंडूंवरती मात्र तुम्हाला घणाघाती प्रहार करायला, परंतु ते तितकंसं सोपं नाहीये मित्रांनो, कारण चेंडू हाताळतोय षटक क्रमांक 1 हाताळतोय तो मात्र गोलंदाज कमलेचा विचार केला तर या षटकातील जवळपास 3रा चेंडू त्याने फेकला होता, त्यावरती आला 6 धावा. तर नंतर चांगलं कमबॅक केलं धावसंख्येत आपण जो विचार केला तर षटक क्रमांक 1
मात्र म्हणजेच 6 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि या 6 चेंडू खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती मात्र 8च्या घरामध्ये. जमेची बाजू एक म्हणजेच कोणतेही अवांतर धावसंख्याचं भर किंवा खातं आतापर्यंत खुलं केलं नाहीये आणि नक्कीच मी म्हणेल की अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केला गेला. एक खराब चेंडू वगळताना मी म्हणेल कमलेशने चांगले पुनरागमन केले ते यावेळेस गावदेवी 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाविरुद्ध. नक्कीच या दरम्यान निलेश पवार आल्या आपल्या बोटांची जाळी दाखवते बघा. बॅक ऑफ द डिलिव्हरी त्यांनी केली गेली होती मिडल आणि ऑफ स्टिकच्या माध्यमातून गुडलँड स्पॉट वर मात्र चेंडू मात्र टाकला गेला आणि नक्कीच एक लालसा निर्माण केली गेली होती फलंदाजाच्या मनामध्ये की तुम्ही हा चेंडू मात्र मोठ्या अंतरावरती खेळा किंवा ऑफ करा. आणि जे जाळं रचलं होतं ना सीमेच्या नजदीक लॉंग ऑफला त्या जाळ्यामध्ये अगदी लिहिल्यापणे अडकला सापडला तो फलंदाज करण. नौका फलंदाज बाबू. नौका फलंदाज बाबू जो आपल्याला पाहतात इनॅट नंबर 5 वरती येतोय. नक्कीच आपण ज्यावेळी पाहतो ना की इंडियन क्रिकेट टीम मध्ये इनॅट नंबर 4-5 वरती एक विस्फोटक फलंदाज जसं रवींद्र जडेजा असतील त्यानंतर के राहुल असेल कधी काळी शिवम दुबे देखील त्या प्रकारे इनॅट 5 वरती बाबू येतोय. बाबूचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता जोरकस फटका मारचा प्रयत्न होता परंतु बघा बॅट आणि चेंडू नीटसा संपर्क झाला नाही कारण बाबूला वाटत होतं की हा चेंडू खूप वेगाने त्याच्या बॅटवरती येईल परंतु निलेश पवारचं देखील कौतुक केलं गेलं पाहिजे कारण बॅटचा त्यांनी फ्लो बघितला आणि त्यांनी बॅटची ग्रीप बघितली फलंदाज बाबूची की कारण त्याला देखील विचार केला की जितक्या वेगाने मी चेंडू टाकेल ना तितक्या वेगाने चेंडू तो बाहेर जाईल आणि म्हणून काय त्यांनी हेरलं बघितलं आणि नंतरच्या शेवटी ज्यावेळेस चेंडू रिलीज करायचा ना त्यावेळेस मात्र गती कमी गेली याचा परिणाम म्हणजे फक्त एक धाव मात्र दिली गेली. पुढचा बॉल यावेळेस चेंडू जातोय तो सीमेच्या नजदीक उभा असलेल्या 2 क्षेत्ररक्षकांना भेदून 4 धावांकरिता मानवच्या बॅट मधून निघालेला हा पहिला वहिला आत्मविश्वासपूर्ण दर्जेदार चौकार. या चौकारासमवेत आपण पाहत आहात धावसंख्येचा धावफलक मात्र 4 ने वधारते. सेन्सेक्सचा आकडा जसा वधारतो ना स्टॉक मार्केट जसं वधारतं ना त्या प्रकारे या 4 धावसंख्येने धावफलक मात्र वधारला गेलाय. तो गावदेवी 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचा धावफलक मात्र सांगतोय मी थांबलोय तो 13 या धावसंख्येवरती. निलेश पवार वरती आक्रमण करणं तितकं सोपं नाहीये. तो देखील एक चांगल्या धाटणीचा प्लेअर आहे तो देखील चांगला गोलंदाज आहे. टी फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर त्याला देखील देता येतं. बघूया हे प्रत्युत्तर तो देणार का की मानव पुन्हा एकदा हवीत ठरणार तो गोलंदाज निलेश पवार होती. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय जे जाळतला होता सुरेख क्षेत्ररक्षण यावेळेस म्हणावं लागेल क्षेत्ररक्षक एका हाताने प्रयत्नाची पराकाष्ठा केली गेली होती. नक्कीच जिथे 6 धावा होत्या तिथे मात्र आपल्या संघासाठी 5 धावा त्यांनी वाचवल्यात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लावलंय ते माफ 2 धावा मात्र केल्यात 2 धाव्यावरती समाधान मानावं लावलंय ते यावेळेस या क्षेत्ररक्षकाने. नक्कीच त्याचं नाव आम्हाला आतापर्यंत कळून चुकलं नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू ऑफसाईड ऑफस्टम्पची डिलिव्हरी केली गेली. टप्पा पडल्यानंतर अनपेक्षितपणे उसळी घेतली गेली चेंडूने आणि बॅटची इनरेज घेत चेंडू गेला विसावला थांबला तो यष्टीच्या हातामध्ये आणि यष्टीचं कोणतीच चूक करत नाहीये आणि झटका क्रमांक 4 लागतोय तो यावेळेस गावदेवी 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. बघा असं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये एका धावेला मतदानामध्ये एका मताला ही खूप काही किंमत असते. त्या प्रकारे विचार केला तर हा जो क्षेत्ररक्षक आहे जे
आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर उभा आहे, जो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षण करतोय, त्याने नक्कीच टायमिंगला त्यांनी वेळेवरती डाय मारली, उंच उडी मारली, आपल्या उंच त्यांनी फायदा करून घेतला आणि आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात. या 4 धावांचा बेनिफिट मात्र ज्यावेळेस ते फलंदाजी करतील दुसऱ्या सत्रामध्ये त्यावेळेस त्याचा उपयोग तिथे होणार आहे. दरम्यानचा नवीन फलंदाज आविष्कार यावेळेस मात्र खेळपट्टीवरती येतो. इनॅट नंबर 6 वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज आविष्कार. ब्लू कॅप मध्ये यावेळेस पाहायला मिळतो. समोर येतो गोलंदाज निलेश पवार. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु यावेळेस बघा लाईन आणि लेंथ मात्र थोडी बिघडली. मागाशी देखील त्यांनी राईट राऊंड विकेट आणि त्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर आणि थोडासा मारा केला गेला, त्यावेळेस मात्र तो फसला गेला. परंतु यावेळेस बघा आविष्कार चाणाक्ष आहे. त्यांनी बघितलं की निलेश जो पवार आहे तो वारंवार ऑफसाईड ऑफस्टम मारा करतो, त्यामुळेच त्या चेंडूत छेडणं म्हणजे कुठेतरी आपल्याला मात्र पराभवाच्या गर्तेत नेणं असेल की काय, कारण विचार केला तर बॅटचे आउटच घेण्याची शक्यता असेल. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू आत येतोय. नक्कीच मी म्हणेल खराब क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. बघा एखादा गोलंदाज त्याच वेळी यशस्वी होतो ज्यावेळेस त्याला साथ मिळते ती त्याच्या क्षेत्ररक्षणाची. धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र 20. दुसरं दशक अंकित केलं गेलं या चौकारांशी. धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र 20. परंतु या 20 धावा जमवणं तेवढं शक्य झालं नाहीये, तेवढं सोपं नव्हतं गावदेवी 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला, कारण या 20 धावा जमवत असताना आघाडीचे 4 फलंदाजांना मात्र तंबूच्या आश्रयाला त्यांना जावं लागलं. दरम्यानचा अंतिम षटक, शेवटचं षटक, स्लॉग षटक, हाणामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो ना, ते षटक हाताळण्यासाठी आपल्याला आपण पाहतात नवीन गोलंदाजाकडे त्याला पाचारण केले गेले आणि गोलंदाज आहे अमन. अमन विरुद्ध बाबू. चांगल्या बॅटर पाहायला मिळेल. दोन्ही युवा खेळाडू आहेत. एक आहे वेगाचा बादशाह तर एक आहे विस्फोटक फलंदाज. परंतु यावेळेस बघितलं तर ऑफटमच्या बाहेर जास्तच चेंडू गेल्यामुळे काय पंचांनी मात्र सोयर घोषित केला, अवांतर घोषित केला गेला. धावसंख्येत भर पडते ती 1. या धावसंख्या आहे ती 21. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅटने हॅमर केला, आडव्या बॅटने चेंडूला हॅमर केला, चेंडू गेला तो नक्कीच मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, जिथे 1 धाव मात्र मिळते. स्ट्राईकवरती येतो तो फलंदाज आविष्कार जो खेळतो आपल्या नाबाद 5 या धावसंख्येवरती. एक चौकार जरूर आला गेला, थोडंसं मिसफील्ड झालं, मिसकम्युनिकेशन झालं आणि त्याचा परिणाम म्हणजे चौकार दिला गेला होता. मागच्या सत्रामध्ये, मागच्या षटकामध्ये निलेश यांच्या ते हाताळलं होतं षटक. यावेळेस बघा खांद्यांचा योग्य वापर केला गेला. अंतिम क्षणी मात्र चेंडूला मात्र अतिरिक्त सोयी दिली गेली. आपल्या खांद्यांचा कसा वापर करावा ना याचा मात्र प्रत्यय यावेळेस आपल्याला मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज अमन करवी आपल्या मनगटाच्या साहाय्याने मात्र जाणून बुजवून चेंडूला मात्र अतिरिक्त सोयी दिली गेली, त्यामुळे चेंडू गेला विसाला. तो एसटी हातामध्ये या दरम्यानचा हा चेंडू स्टीअर केला गेला. चेंडू पुन्हा एकदा जातोय तो ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये, जिथे सीमेच्या नजदीक असलेल्या क्षेत्ररक्षक चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत मात्र 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या बरोबर समीकरण मात्र 1 ने वाढते. बाबूचा विचार केला तर बाबू खेळतो आपल्या नाबाद 2 या धावसंख्येवरती. बघा बाबूचा विचार केला तर मी म्हणेल की आविष्कार चांगल्या फॉर्म मध्ये, जितका वेळ आविष्कार स्ट्राईक एंडवरती राहील ना तितका वेळ मात्र नक्कीच मी म्हणेल की धावांचा ओघ हा तुमच्या संघाच्या बाजूने राहील, कारण आविष्कारकडे ती ताकद आहे, धमक आहे, कोक आहे. षटकां चौकार माने या दरम्यान सोपा झेल सुटतोय. नक्कीच मी म्हणेल हा चौकार जी मेहनत अमननी केली होती षटक क्रमांक 2 मध्ये 27
एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या डोक्यावरून हात चौकार मारला. धावसंख्या आहे ती 31 आणि 31 धावा करून 32 धावांचं आव्हान आहे ते यावेळेस गावदेवी संघाने ठेवलंय ते करिश्मा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघासमोर. या इनिंग ब्रेकमध्ये आपण पाहता दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना मुशर्रफ बॉईज स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध लॉयन्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. लॉयन्स 11 संघाचा विचार केला तर नक्कीच लॉयन्स संघाने पहिल्या फेरीमध्ये मी म्हणेल की आर बॉईजचा पराभव केला गेला होता, तर मुशर्रफ बॉईजने मी म्हणेल की लेट राहुल या संघाला त्या सामन्यामध्ये त्याने पराभूत केले गेलं होतं. चला कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. टॉस बॉक्सला पण फोकस करायचा आहे कारण टॉस होतोय. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपल्या भेटीस येणार आहे. मुशर्रफ बॉईज 11 विरुद्ध लायन्स 11 या दोन संघादरम्यान. जिथे नाणेफेक जिंकलंय ते मुशर्रफ बॉईज या संघाने. चला आपला निर्णय जो काय असेल ना तो त्वरित कृपया कळवायचा आहे. नक्कीच धन्यवाद योगेशजी. प्रथम फलंदाजी करत गावदेवी संघाने 31 धावा काढून 32 धावांचं एक मापक आव्हान ठेवले होते करिश्मा 11 संघासमोर. आणि प्रथम फलंदाजीसाठी येताना दिसत आहेत ते म्हणजे बबुल भगत आणि त्यांच्या समवेत असतील ते म्हणजे कमलेश. पहिला चेंडू फेस करतील ते म्हणजे कमलेश टू. आदित्य पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसतात. एक सुरेख गोलंदाज आहेत आपल्या संघाकडनं आदित्य. मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती आदित्य यांनी.
तेच आदित्य. आणि या सामन्यामध्ये सुरुवात तर चांगली झालेली आहे आदित्य यांच्याकडनं, परंतु तेवढाच ताकदीचा फलंदाज म्हणजे कमलेश ऑन अ स्ट्राईक. मोठा फटका खेचलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. चेंडू जातो वन बाउन्स सीमा रेषे बाहेर. 4-4-4 चौकार. नक्कीच 4 धावा, सांघिक 4 धावा आणि वैयक्तिक 4 धावेने सुरुवात होते. गणपती बाप्पा मोरया. संघाचं खातं खोललं जातं ते 4ने आणि या 4 धावा 32 धावांचं टार्गेट असताना 4 धावा मायनस केल्या जातात. उर्वरित समीकरण असणार आहे 28 धावांची अजूनही गरज असणार आहे. नक्कीच पहिल्या सत्राचं धावतं चित्रण करण्यासाठी होते ते म्हणजे योगेश सर आणि मी आता येतो अमित आपल्या भेटीसाठी. जर का सामना जिंकवायचा असेल तर आदित्य यांना टिच्चून मारा करावा लागेल. पहिला निर्बंधक षटक कमीत कमी धावा द्याव्या लागतील. तसेच क्षेत्ररक्षकांना योग्य आणि व्यवस्थित अशी क्षेत्ररक्षण करावं लागेल. कमलेश तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने कडून काढलेला चेंडू. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. एक धाव काय रोखू शकत नाहीत. या एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पश्च्या घरात येणारे अजून 5 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच स्ट्राईकला हार्ड हिटर फलंदाज बबुल. एकाच गावातले प्लेयर गावदेवी 11 रोडपाली आणि त्याच गावातला प्लेयर म्हणजे बबुल रोडपालीतनं प्रॅक्टिस सेक्शन मध्ये हेच एकमेकांच्या समोर येत असतात वारंवार. नक्कीच बबुल यांना माहिती असेल की कशा पद्धतीची गोलंदाजी आदित्य करतात आणि म्हणूनच कदाचित ओपनिंगला आलेले दिसतात. पुन्हा एकदा ऑफच्या साईडनं कडून काढलेला चेंडू मानव चेंडू खाली येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण होते. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर योगेश सर धावसंख्या ती 4. कुठेतरी सकारात्मक आणि शांत पवित्रा स्वीकारताना दिसत आहेत ते म्हणजे बबुल आणि कमलेश. कारण ताकदवर गोलंदाजी आदित्य यांच्याकडनं होताना दिसते. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या ती 6. मोठा फटका खेचला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू जातो सरळ सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी ह्यूज 6. कुठेतरी कमबॅक केला गेला की काय कमलेश यांच्याकडनं आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 12च्या घरात. थोडासा योगेश सर शॉर्ट पिच पर्यंतचा चेंडू टाकला होता तो आदित्य यांनी आणि त्या चेंडूवरती पूर्णपणे नजर होती कमलेशांची. थोडेसे वाकले आणि गोलंदाजाच्या या चेंडूवरती खणखणीत षटकार खेचण्यामध्ये समर्थ ठरले ते म्हणजे कमलेश. नक्कीच बॅटल रंगणार यात नो डाऊट. जर का आत्ताचा सामना जिंकला करिश्मा 11ने तर नक्कीच मैत्री 11 मधील असतील विशाल आणि नंतर नक्कीच मॅच लागू शकते ती करिश्मा 11 मधनं असतील कमलेश. दोन्हीही ताकदवर प्लेयर आहेत आपल्या आपल्या टीम मधनं. कमलेशच्या नावावरती योगेश सर आतापर्यंत 2 मॅन ऑफ द सिरीज आहेत आणि विशाल यांच्या नावावरती 4 मॅन ऑफ द सिरीज आहेत. म्हणजे बॅटल रंगतंय दिसेल तुम्हाला. बेस्ट ऑफ बेस्ट होणारच कारण दोन्ही प्लेयर असे आहेत जे आपल्या संघाकडनं उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज आहेत ते म्हणजे विशाल. तसाच उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज आहेत म्हणजे कमलेश. बेस्ट ऑफ बेस्ट बॅटल आपल्याला नक्कीच जर का हा सामना जिंकला त्यानंतर पाहावयास मिळू शकतो. तत्पूर्वी षटक समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागतात. त्या बिनगडी बाद 13. येणारं समीकरण थोडंसं कठीण होऊ शकतं की काय कारण गोलंदाज तेवढ्याच ताकदीचा तो म्हणजे मानव. पंच अजून खूप सामने खेळवायचे आहेत आपल्याला. प्लीज स्पीडअप करायला सांगा. नक्कीच माझे साथी समालोचक सांगतात पंच षटकासाठी आपल्याला 5 मिनिटांनी टाकण्यासाठी सज्ज. मानव टू कमलेश बॉडीला घासून जाणार चेंडू. पंचांकडे अपील केली जाते परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त होता. अपील केली जाते
परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी होता म्हणून तर का वेळ वाचवला तर नक्कीच सेमीफायनलचा सामना कुठेतरी 4 षटकांचा खेळवला जाईल. अन्यथा नियमाने 2 ते 4 षटकांचा खेळवला जाईल. अन्यथा नियमाने 2 ते 3 षटकांचे सामने होतील. म्हणून लवकरात लवकर स्पीडअप करावा. हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकण्यामध्ये यश येईल. चांगलं कमबॅक केलं गेलं ते आदित्य मानव यांच्याकडनं. या षटकामध्ये चेंडूमध्ये फक्त आणि फक्त हॅलो एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन बसते 19च्या घरात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. स्ट्राईकला हार्ड हिटर फलंदाज बबुल भगत. बबुल पैसे वसूल अशी त्यांना ही एक उपमा भेटलेली योगेश सर. आणि माझे मित्र अनिकेत मोरे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना नम्र विनंती करेल की आपला सुमधुर आवाजाने आम्हाला थोडंसं मंत्रमुग्ध करावं. आपण एक उत्कृष्ट प्रकारचे कॉमेंटेटर आहात. भले आपण आता मोठे झालात बाहेर कॉमेंट्री करता, परंतु जर का आपल्याकडे वेळ असेल तर एखादी इनिंग करून आमचं कानांना सुमधुर शब्द एक विशिष्टपूर्ण अशी शैली आपली त्या शैलीमध्ये एका इनिंगची कॉमेंट्री करावी अशी माझी नम्र विनंती आहे. ही मॅच झाल्यानंतर मोठा फटका कावकोरणाच्या डोक्यावर चेंडू येतो सीमारेषे बाहेर. हा ह्यूज अँड हँडसम या 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन बसते ती 25. 7 धावांची आवश्यकता असणार आहे. 31 धावा काढून 32 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. हॅलो नक्कीच मला सांगायला आनंद होईल आणि अभिमान वाटेल की अबुधाबीमध्ये झालेल्या प्रीमियर लीगचं धावतं वर्णन करून आत्ताच अनिकेत मोरे यांचं इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये होम ग्राउंडवरती आगमन झालेलं आहे. आणि नक्कीच मी त्यांना एक इनिंग करण्याची विनंती करेल. कारण वाशी असो किंवा कुर्ला या अशा मोठमोठ्या टुर्नामेंट्समध्ये जे SPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये जे कॉमेंट्री करतात तेच अनिकेत मोरे यांचं इथं आगमन आलेलं आहे. नक्कीच मला कॉल सुद्धा देत आहेत ते. त्याबद्दल आपला हार्दिक धन्यवाद. आता मला माझे पॅकर झालेले एक प्रकारे ते मला कॉल देतात ते कुठे कमी असेल कॉमेंटेटरांची तर. हॅलो चेक